सध्या राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती शिगेला पोहोचली आहे. त्यात मृतांची संख्याही भयानक आहे. लहानपासून मोठ्या शहरापर्यंत कोणताही खासगी दवाखाना असो किंवा सरकारी दवाखान्यात रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांची सोय होत नाही. इंजेक्शन मिळत नाही व इलाज झाल्यास सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही. खासगी दवाखान्यात उपचार करण्याकरता हजारो रुपये लागत आहे. शासकीय दवाखान्यात उपचाराचे पैसे घेत नाही, परंतु रुग्णाला बाहेरून औषध विकत घ्यावी लागते. ही औषधे सुद्धा सामान्य नागरिकाला परवडत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. याकरिता राज्य शासनाने आंध्र प्रदेश सरकारने ज्याप्रमाणे राज्यात खासगी व शासकीय दवाखान्यात पूर्ण उपचारावर त्याकरिता लागणारी औषध मोफत केली आहे, त्याचप्रमाणे राज्यात याचे अनुकरण करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत 80% कास्तकारांच्या घरात 1 किंवा 2 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्याला लागणारा दवाखान्यात व औषधीचा खर्च यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीवर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात अन्नधान्य उत्पादनावरही परिणाम होणार आहे. हा सर्व विचार करत राज्यात खासगी व शासकीय रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार व लागणारे औषध मोफत देण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र पाठवून केली आहे. शासन करणार त्याच धर्तीवर आंध्र प्रदेश सोडून जितके राज्य देशात त्या राज्यात व महाराष्ट्र राज्यात औषधी व तपासणी खर्च होणारा सर्व खर्च कोरोना रुग्णांवर शासनाने केला पाहिजे. आज शासकीय रुग्णालयात खर्च नाही लागत, परंतु बाहेरून औषधी आणायला सांगतात आणि खासगी रुग्णालयामध्ये तर लोक कोरोनानं तर पोखरला जाऊनच राहिले, परंतु आर्थिकदृष्ट्या पोखरला जाऊन राहिले. यावर गांभीर्यानं मुख्यमंत्री आणि पंतप्रधान विचार करावा, अशी आमची आग्रहाची मागणी आहे. कोरोना दूर करण्याकरता लॉकडाऊन झालं, मिनी लॉकडाऊन झालं, वीकेंड लॉकडाऊन झालं, कर्फ्यू झाला. कोरोना कमी नाही झाला, वाढला. काही भागात लॉकडाऊन होते, काही भागात होत नाही. ज्या भागात होत नाही त्याचा परिणाम लॉकडाऊनवर होतो आणि कोरोना वाढून राहिला. जे लॉकडाऊनमध्ये जे व्यवहार बंद आहे त्यांच्याही घरात कोरोना आहे, जे व्यवहार सुरू आहेत त्यांच्याही घरात कोरोना आहे. कोरोनावर इलाज करण्याकरता एकच ठिकाण आहे, दवाखाना. मग खासगी असो की सरकारी असो. आणि खासगीमध्ये पैशाशिवाय काम होत नाही. सरकारी दवाखान्यात इलाज होऊन औषधी बाहेरून आणायची तर पैसा लागतो, खासगीमधूनही औषधी बाहेर आणायची तर पैसा लागतो. आणि आज एवढी महाग औषधी लिहून देतात डॉक्टर लोक की लोक पैशानं जर्जर झालेले आहेत. आणि याकरता मी जे 2 पत्र दिले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना की आंध्र प्रदेशच्या धर्तीवर औषधीचा खर्च आणि उपचाराचा खर्च खासगी आणि शासकीय रुग्णालयात मोफत करण्यात यावा. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.